विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे किती कडे आहेत? 15 म्हणजे 15 कडे आहेत. आता आपण या 15 कड्यांचे 4 4 4 चे ग्रुप्स बनवणार आहोत. कसे ग्रुप बनवायचे आपल्याला? 4 4 4 4 4 चे किती ग्रुप्स बनतात ते आपण बघूया. तर तुमच्याकडे 15 कडे आहेत, तर 4 4 चे ग्रुप्स बनवा. मी पण इथं बनवणार आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 4 4 चे ग्रुप्स बनवायचे. बनवला? 1 2 3 किती ग्रुप्स बनले माझे? 3 आणि उरले 3. आता त्याचप्रमाणे आपण जे उदाहरण मानून घेतले 15 डिवायडेड बाय 4 की 15 चे आपल्याला 4 4 4 काय करायचे? ग्रुप बनवायचे. तर 4 चा टेबल बोलायचं तर 15 येतं का बघायचं. तर बोला बरं 4 चा टेबल. मोठा आहे म्हणून आपण 4 1 4 4 4 2 4 3 12. तर आपल्याला 4 4 चे 3 ग्रुप बनले की नाही. तर आपण याच्यापेक्षा लहान नंबर जो 4 च्या टेबल मध्ये येतो तो आहे 12. 4 3 12. तर 4 4 चे 3 ग्रुप्स बनले. तर किती उरले बघा. 5 मधून 2 गेला, 3 उरला, 1 मधून 1 गेला 0. तर 3 हे रिमेन आहेत म्हणजे 3 बाकी उरले आहेत. आणि 4 4 चे किती ग्रुप्स बनले? 3 ग्रुप्स बनले. समजलं? तुम्ही केलं का मग या ठिकाणी? समजलं तुम्हाला हे? बंद करा. किती ग्रुप्स बनले वैभव? किती कितीचे? 4 चे 3 ग्रुप. आणि किती उरले? 3 उरले. किती कडे होते तुझ्याकडे? 15. पवन किती कडे होते? 15. किती मध्ये डिवाइड केले आपण? 4 4 मध्ये डिवाइड केले. तर किती ग्रुप्स बनले? 4 4 चे किती ग्रुप्स बनले? 3 ग्रुप्स बनले. छान, सगळ्यांनी बरोबर केलेलं आहे.